सोलापूरमध्ये आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सोलापूरमध्ये येत आहेत। सोलापुरातल्या वल्याळ मैदानावर दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। राम सातपुते यांच्या प्रचारासाठी काही दिवसांपूर्वी अगदी 2च दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील सभा पार पडली आणि त्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही सभा घेणार आहेत। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज सोलापूरच्या दौऱ्यावरती आहे। खरं तर सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी सोलापूरमध्ये योगी आदित्यनाथ यांची सभा होते आणि त्याची जय्यत अशी तयारी जी आहे ते सोलापुरातल्या कर्णिक नगर येथील वल्याळ ग्राउंडवरती करण्यात आलेली आहे। जवळपास 25,000 लोक बसू शकतील अशी व्यवस्था जी आहे ती भाजपच्या वतीनं करण्यात आलेली आहे। खरं तर काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील सभा राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पार पडली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सोलापूरच्या दौऱ्यावरती त्यांच्या प्रचारासाठी येतात। काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्याकडून देखील महाविकास आघाडीनं प्रचार सभांचा धडाका लावलेला आहे। काही दिवसांपूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील सभा याच कर्णिक नगर परिसरात पार पडलेली होती आणि त्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पार पडते। सभेची तयारी जी आहे ती जोरात सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर व्यासपीठ जे भव्य असं उभं करण्यात आलं आहे, संपूर्ण मंडप जर आपण बघितलं तर भगवमय वातावरण जे आहे ते या ठिकाणी करण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीनं करण्यात आलेला आहे। त्यामुळं सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे विरुद्ध महायुतीच्या उमेदवार राम सातपुते या 2 तरुण आमदारांमध्ये हा मुकाबला होतोय। त्यामुळं तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाला आता अवघी काही दिवस राहिलेत। त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सभांचा धडाका जो आहे तो दोन्ही आघाड्यांकडनं आणि युतींकडनं लागलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आज दुपारी 3 वाजता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा पार पडते आणि त्या अनुषंगानं जय्यत अशी तयारी भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।